नमस्कार मित्रांनो, मी सध्याला वेलेकी नोवगोरोद या शहरामध्ये आहे. पीटर्सबर्गपासून एक 150-200 किलोमीटर अंतरावर आहे. इथून मी पीटर्सबर्गलाच निघणार आहे. दुपारी माझी इथून गाडी आहे. इथून टॅक्सी करून मी बस स्टँडला जातो आहे. बस स्टँडवरनं तुतू नावाची एक ट्रॅव्हल्स आहे. तर ते ट्रॅव्हल्स मला सेंट पीटर्सबर्गला पोचवेल. तिथं हॉटेल बुक आहे. सेंट पीटर्सबर्गमध्ये आजचा माझा मुक्काम आहे आणि उद्याला सकाळी 13 तारखेला माझी अर्कनगेल्स म्हणजे नॉर्दर्न स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या तिथे माझी फ्लाईट आहे सेंट पीटर्सबर्गवरनं. तर मी सध्याला जे की ओल्गा नदीच्या किनारी असणाऱ्या शहरामध्ये आहे. हे वेलेकी नोवगोरोद ओल्गा नदीच्या किनारी आहे. आणि तुम्ही याच्या अगोदर पाहिलात तुम्ही मी याला उलियानोव्स्क हे सुद्धा ओल्गा नदीच्या किनाऱ्यावरच होतं. चेबोक्सरीसुद्धा ओल्गा नदीच्या किनाऱ्यावरच आहे. परंतु त्या ठिकाणचं जे पात्र आहे ते खूप मोठं पात्र आहे आणि इथं मात्र कमी पात्र आहे. कारण का हे उत्तरेकडचा भाग आहे. रशियाच्या उत्तरेकडनं रशियाच्या दक्षिणेला ती पास होत असते, नदी प्रवाहित होते. पण रशियाच्या तुम्ही कोणत्याही कोपऱ्यामध्ये ह्या नदीला जर तुम्ही पाहिलं तर एकदम स्वच्छ, साफसुथरी, कसल्याच पद्धतीचा घाण वास येत नाही ना, कसलं काही नाही. एकदम जबरदस्त अशी नदी आहे. तर देशामध्ये फक्त भारत, पाकिस्तान, बांगलादेश हे जर देश सोडले तर इतर देशांकडनं स्वच्छतेच्या बाबतीत, नैसर्गिक सौंदर्य मेंटेन करण्याच्या बाबतीत बरंच काही आपल्याला शिकायला मिळतं. कारण का आपण शहराची पूर्ण गटार गंगा शहरामध्ये नालीमध्ये आणून सोडतो. तर ही बोटिंग कशी होते पहा. ही बोटिंग होते अशा पद्धतीने. आणि आपल्याकडं पूर्ण शहराचं गटार आपण नदीमध्ये आणून सोडतो आणि दुर्गंधीयुक्त करून सोडतो. एकदम दुर्गंधी. आपण नदीच्या किनारी उभा सुद्धा राहू शकत नाहीत. पण हे शहरंसुद्धा नदीच्या किनारी आहेत. पण इथलं वैशिष्ट्य आहे की पाण्याला ट्रीटमेंट केल्याशिवाय ते पाणी इथं सोडत नाहीत. आणि कसल्याच पद्धतीचा घाण कचरा तुम्हाला या नदीच्या किनारी दिसणार नाही. तर चॉकलेटचं रॅपरसुद्धा दिसणार नाही तुम्हाला इथं. कसलंच काही कॅरी बॅग, इथे सुद्धा कॅरी बॅग वापरतात, इथे सुद्धा बॅग वापरतात, इथं बरंच काही आहे. परंतु इथले कचरा हा कचरा कुंडीमध्येच टाकणार. प्रत्येक ठिकाणी कचरा कुंडी अरेंज असते, ठेवलेली असते. त्या कचऱ्या कुंडीमध्येच ते कचरा टाकत असतात. आणि इतरत्र खिशामध्ये एखादं चॉकलेट जरी खाल्लं तर ते चॉकलेटचं रॅपर खिशात ठेवतील, खिशातच ठेवतात, ठेवतील नाही ठेवतात आणि त्या कचरा कुंडीमध्येच टाकतात. आता हे नदीचं बीच आहे, रिव्हर बँक आहे आणि या ठिकाणी हे पहा कचरा कुंडी इथं आहे. पण आपल्याकडे सुद्धा कचरा कुंड्या भरपूर ठेवलेल्या असतात, पण त्या वापर करत नाहीत. आणि म्हणून आपल्या देशामध्ये नद्यांना आई म्हणतो, मा गंगा म्हणतो, मा गोदावरी म्हणतो. आणि त्या माईमध्ये सगळी घाण आपण त्या माईमध्ये आणून सोडतो. मग त्यामध्ये पुष्पहार असतील, देवाचे पूजाचं साहित्य असेल, घरामध्ये देवाचं जे काय असेल ते सगळं गोळा करतो आपण आणि गंगेमध्ये, त्या नदीमध्ये आणून टाकतो. आपल्या गावाच्या बाजूला असणारी नदी, समजा लातूर शहराच्या बाहेर असणारी मांजरा, कोल्हापूरच्या बाहेर असणारी नदी, आपल्याकडे गंगाखेडला असणारी नदी गोदावरी, हे सगळे देवाचे पूजापाठ सगळं काही आपण त्या गंगेमध्ये आणून टाकतो, त्या नदीमध्ये आणून टाकतो. आणि चांगल्या साफसुथऱ्या एकदम जीवन, ज्याला आपण जीवन म्हणतो पाण्याला, त्या जीवनाला आपण नरक गटार बनवून ठेवतो. हे खूप शोकांतिका आहे, म्हणायला हरकत नाही. खूप वाईट वाटतं. ह्या गोष्टी अशा व्हायला नाही पाहिजेत. परंतु आपल्यापेक्षा हे जे देश आहेत हे जवळजवळ 25 ते 30 वर्षांना पुढं आहेत. 30 वर्षांनी हे सर्व पुढं आहेत आणि आपण मात्र खूप मागे आहोत. बऱ्यापैकी पाठीमागच्या 5-10 वर्षामध्ये बऱ्यापैकी फरक पडलेला आहे. जर सगळ्यांनी जर विचार केला, प्रत्येकाने जर व्यवस्थितरित्या जर मेंटेनन्स ठेवलं तर निश्चितच आपलासुद्धा देश साफ सुंदर व्हायला हरकत नाही. तर इथं जी काही गोष्ट भावली मला या ठिकाणी, ती गोष्ट तुम्हाला मी सांगतो आहे. तर निश्चितच आपण सुद्धा प्रयत्न करू. ओके. तवेमध्ये उडत असताना तुम्हाला पोलन ग्रेन्स दिसत असतील. हे हिवाळ्यामध्ये बर्फ असा पडतो आणि या दिवसामध्ये हे पोलन्स बनतात. हे झाडावर छोटे छोटे कण असतात आणि हे हवेमध्ये उडतात इकडून तिकडे तिकडून इकडे खूप. आणि यामुळे माणसांना इकडे दम्याच्या व्यक्तीला मात्र याचा त्रास होतो, या पोलनचा. ओके.
एवढ्यासाठी आजच्यासाठी आपण इथंच थांबू. सेंट पीटर्सबर्गमधला सुद्धा निश्चितच तुम्हाला मी काही ठिकाणचे व्हिडिओज वगैरे पोस्ट करेन. धन्यवाद. बाय बाय. थँक्यू.